हॅलो, नमस्कार सर्वांना. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष म्हणजे जीवनाची सुरुवात, नवीन आशा आणि नवीन स्वप्नाचा प्रवास. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला तुम्हाला दाखवते बालाजीला आम्ही केलेली रूमची होम टूर. बघा काय काय असतं आतमध्ये. बालाजीला गेल्याच्या नंतर अशी रूम केली होती आम्ही सगळ्यांनीच. सगळ्यांच्या सेपरेट रूम होता. अशी एक आमची रूम. एक दिवसच राहायचं होतं, पण तिथं मुक्कामाला राहण्यासाठी आंघोळ्या वगैरे सगळ्या सोय असते ना, आतमध्ये गरम पाण्याची सगळी सोय असते. त्याच्यामुळं रूम करावंच लागतं. त्याच्यामुळे ऑनलाईन आम्ही आधीच बुक केली होती, अशी रूम वगैरे केली. आंघोळ्या वगैरे झाल्या. आता आम्ही चाललो दर्शनासाठी दुसऱ्या मंदिरात. रात्री बालाजीचं दर्शन झालं. आता आम्ही बालाजीमध्येच भरपूर ठिकाणी फिरायला तिथं जाणार होतो. त्याच्यामुळं बॅगी वगैरे भरून ठेवल्या. सगळे आपलं काय काय असतील सामान ते सगळं पॅक करून ठेवलं आणि दर्शनासाठी चाललो. ती एक तिथून आपल्याला गाडी करायची असती. आणि नंतर ते सर्व ठिकाणी बघा काचाची बॉटल, प्लास्टिकची अलाउड, काचेची बॉटल. तिथं प्लास्टिकच्या बॉटल अलाउड नाहीत. सगळ्यांना काचाच्याच बॉटल घ्यायच्या असतात आणि परत द्यायचे असतात. नंतर सगळ्यांना भुका लागली, आलोत नाश्ता करायला हॉटेलमध्ये. सगळ्यांना इडली, कुणाला काय काय खायचं ते. मला तर उपवास होता, सोमवार होता, त्याच्यामुळे मी तर काय खाल्लं नव्हती. ज्याला जे आवडतं त्याने ऑर्डर केलं. कोणी डोसा घेतला, कोणी पुरी भाजी घेतली, कोणी इडली घेतली, कोणी उडीद वडे घेतले. आमच्यासाठी असे चिप्स वगैरे घेतले ते उपवासासाठी. आमच्या दोघीला उपवास होता सोमवार. बाकीचे जेवत होते सगळेजण. ओंकारने म्हणलं फोटो वगैरे काढून घेऊया सगळ्यांचे. मग तो फोटो काढत होता, तो दिसत नाही ब्लॉगमध्ये. हे बघा छोटे बाळ. आम्ही सगळेजण आंघोळ्या वगैरे करून तयार होऊन निघालो दर्शनासाठी. मला आधी जेवण वगैरे करावं आणि नंतर दर्शनाला किती काय वेळ लागा नाही. तिकडं 4-5 ठिकाणं होते, तिकडं बघायला जायचं होतं आम्हाला. असं आम्ही आलो तर बालाजीपाशी. परत तिथंच बाहेर फोटो वगैरे काढत होता, पण एवढी नंबर होते ना, आम्हाला तर फोटो काढायला भेटलीच नाही. म्हणलं पुढं जायला उशीर होईल, त्याच्यामुळे आम्ही काय थांबलो नाहीत. बालाजीच्या तिथं सगळेजण फोटो वगैरे काढत होते. मग एक गाडी केली मस्तपैकी सगळ्यांनी. ती गाडीवाल्याला एक फिक्स भाडं ठरवलं आणि आम्ही 4-5 ठिकाणं फिरलो. दाखवते तुम्हाला ब्लॉकमध्ये पुढं. बघा अशी झाडी खूप छान वाटते. अशा साईडला ना वारुळं पण आहेत बघा तिथं, अशी मोठे मोठे वारुळं. ना अशा आम्ही चाललो दर्शना. प्रज्वलचं केलं टकलं, केस कट केलेत आणि टोपी पण नाही घातली. कसा दिसायला, नुसतं गंध वगैरे लावले. तिथं गंध लावले. तिथं समोरच ते लोक होते सगळेजण नाही का बालाजीच्या गंधासाठी थांबलेले. आम्ही बालाजीचे गंध वगैरे लावले सगळ्यांनी. ही दोघांची मस्ती चालली कशी. आणि चाललोत आम्ही असं दर्शनासाठी. पूर्ण गाडी फुल भरली होती आमची सगळ्या जणांनीच. मग एक गाडी केली, आम्ही निघलोत. बघा जंगल, किती जंगल टाईप दिसतंय सगळीकडे. आणि तेव्हाचं वाघाचं वगैरे काय नव्हतं, पण आता सगळीकडे म्हणतात वाघ सुटले. तेव्हा तर खूप भीती वाटली असते आम्हाला हे जंगलमधून जायची. त्या काकांना सगळं माहिती होतं, त्याच्यामुळे त्यांनी बरोबर एवढी फास्ट गाडी चालवत होते ना, स्पीडमध्ये. स्पीड ब्रेकर पण होते आणि वळणं पण भरपूर होते. तितक्यात ते एवढी फास्टच गाडी चालवत होते. भीती वाटत होती नाही का, पण त्यांना रोजची सवय असते त्याच्यामुळं त्यांना काय वाटत नाही. आणि गाडी पण मोठी होती, टायर पण मोठे मोठे होते. आमच्या गावाकडे असतं बघा जीपी वगैरे, तशा टाईपच्या गाड्या होत्या. तिकडे फिरण्यासाठी आलोत आम्ही इथं दर्शनासाठी. इथं महादेवाची मूर्ती होती. ते ठिकाण नाही, मला नाव नाही सांगता येणार. पण बघा किती जंगल आहे, किती झाडी आहे. खूप शूटसाठी खूप छान आहे. पण एवढी घाई गडबड करत होते ना शेजारचे सगळे. त्यांना पुढं पण जायचं होतं आणि रात्रीचं परत तिकीट होतं रेल्वेचं वापस येण्यासाठी. त्याच्यामुळे सगळ्यांना एका दिवसात सगळे दिवा वगैरे करायचे होते. 5 ठिकाणं आम्हाला बघायचे होते. बघा अशी गर्दी, किती खूपच गर्दी. आणि तिथं दाखवते तुम्हाला, दगडावर दगड असे ठेवलेले असतात. त्याच्या मागचं पण काहीतरी कारण असू शकतंय. आणि ते काय म्हणतात काय माहिती, ते मजली, एक मजला 2-2 मजले असे दगड ठेवलेले असतात. दाखवते तुम्हाला, दिसेल तुम्हाला पुढे लपू दगड. किती लोकांनी असे दगड, काय ह्याच्या मागाचं मला काही ते माहीत नाही. म्हणतात की तिथं गेल्याच्या नंतर नवस करायचा असतो. एकावर एक दगड असे ठेवायचे असतात. आम्ही नाही ठेवले.
म्हणलं काय आहे ते मागलं आपल्याला माहीतच नाही ना, त्याच्या मागाचं कारण माहीत असेल तर आपण केलेलं म्हणजे मला चांगलं. सगळ्यांनी दोरे वगैरे असे बांधले तिथं, ज्याचा काही नवस असेल त्याने असे नवसाचे दोरे, राख्या काय काय आहे तिथं असं बांधलेलं आहे. बघा किती उंच मंदिर आहे, छोटंच आहे वरती, पण खालून पायऱ्या खूप आणि वरती चढायला गर्दी तर एवढी होती ना, सगळेजण एक एक लाईनने जायचं आणि एका साईडने यायचं, असं एवढं काय मोठं म्हणजे चढायसारख्या पायऱ्या नव्हत्या, पण तेवढ्याच त्याच्यामधून एवढी गर्दी. मग गेलो तर दर्शन वगैरे घेतले. तर छोटंसंच मंदिर आहे वरती, कोण कोण गेले त्यांना माहीत असेल. महादेवाची पिंड होती. मग आम्ही दर्शन वगैरे घेतले. फोटो काढायला अलाउड नाही, तसंच मोबाईल हातात थोडासा धरला, थोडं शूट झालं. बघा महादेवाची पिंड आहे तिथं. दर्शन वगैरे घेतले आणि मग खाली आल्याच्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढले. तिथं होते पेरू वगैरे, टोगेला घ्यायला खेळणे पण होते. खेळणे घेतले. हे बघा सगळे घंट्या वगैरे काय बांधतात काय माहिती, असे साईडने सगळे बांधले. तिथे बघा छान. इथून आम्ही फीस वगैरे घेऊन आलो. फीस प्रजेला एक चिमणी घेतली. असे आकर्षक असे चिमण्या होत्या, खूप महाग सांगत होते. त्याच्यामुळे नको म्हणलं. ते देवाच्या ठिकाणी असे खेळणे वगैरे मागत असतात, त्याच्यामुळं नसते घ्यायचे जास्त. आपल्याला जे थोडंफार मुलांच्या आवडीचं घ्यायचं आणि नाही का प्रज्वल चिमणी वगैरे घेतली, फक्त घेतलं आणि निघालो. आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले. असं पुढं आलो तर आम्ही तिकडे मग नाश्ता करत बसले. ते तिथं खूप मोठं वगैरे आम्ही असे फीस घेतले पण घरी आले तसे घरी त्याला कापूर लावायचं असतं पाठीमागून आणि पाण्यात सोडायचे. ते असे मस्त 10 रुपयाला 20 रुपये देऊ का सुटे जिवंत मासे चिमणी घ्यायची आता बाद झाली इथं बघ किती बघ. चला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.